Hello, dear student friends. Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is Heat and Optics. The learning outcome for today's our lecture is relate the characteristics of three gas laws. Gas laws. ओके. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युली पाहायचं आहे ते आपण जनरल गॅस इक्वेशन जे पाहिलं पी व्ही इज इक्वल टू आर टी याच्या अनुषंगानं येणारे न्यूमरिकल एक्झाम्पल्स. ओके. जसे जसे एक्झाम्पल आपले पुढे जातील त्या पद्धतीनं मी तुम्हाला प्रत्येक मुद्दा एक्सप्लेन करत जाईन. नाउ आवर फर्स्ट न्यूमरिकल एक्झाम्पल क्वेश्चन 1. अ गॅस ॲट 17 डिग्री सेल्सियस and pressure of 60 centimeter of a mercury has volume of 2 liters. Find volume at 27 degree Celsius having pressure 70 centimeter of a mercury. हे न्यूमरिकल एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. एक्झाममध्ये मॅक्सिमम 2 मार्क्ससाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. पहा हे एक्झाम्पल आता कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आता प्रथमतः आपणाला दिलेल्या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या न्यूमरिकलमध्ये काय काय माहिती दिलेली आहे, कोणकोणत्या टर्म्स दिलेले आहेत ते आपण मांडून घ्यायचं आहे. आता पहा एक सिच्युएशन काय दिलेली आहे. अ गॅस ॲट 17 डिग्री सेल्सियस अँड प्रेशर 60 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 2 लिटर. म्हणजे एका वेळची सिच्युएशन दिलेली आहे. म्हणजे इनिशियल फॅक्टर्स, इनिशियल कंडिशन, इनिशियल म्हणजे सुरुवातीची कंडिशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच सुरुवातीचं प्रेशर म्हणजे P1, सुरुवातीचं टेम्परेचर म्हणजे T1 आणि सुरुवातीचं व्हॉल्यूम म्हणजे V1. ओके. आपल्याला P1, V1, T1च्या व्हॅल्यू दिलेत. बघा P1 किती दिलेला आहे 60 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. दॅट राईट डाऊन. सुरुवातीचं टेम्परेचर दिलेलं आहे 17 डिग्री सेल्सियस. T1 इज इक्वल टू 17 डिग्री सेल्सियस अँड व्हॉल्यूम दिलेला आहे V1. V1 इज इक्वल टू 2 लिटर. ओके. आता डिग्री सेल्सियसमध्ये हे जे टेम्परेचर दिलेलं आहे ते आपण केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं. आपण आधीच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे की डिग्री सेल्सियसचं केल्विनमध्ये कशा पद्धतीनं कन्वर्जन करता येतं. आपणाला डिग्री सेल्सियसमध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे डिग्री सेल्सियसमध्ये त्याच्यामध्ये +273 इतकं केल्यानंतर आपल्याला केल्विन मधली व्हॅल्यू मिळते. ओके. आता फाइंड व्हॉल्यूम ॲट 27 डिग्री सेल्सियस हॅव्हिंग प्रेशर ॲट 70 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. म्हणजे नंतरची म्हणजे फायनल कंडिशन, फायनल टेम्परेचर दिलेलं आहे, फायनल प्रेशर दिलेलं आहे आणि विचारलेलं आहे की फायनल व्हॉल्यूम किती असेल ते सांगा. फाइंड व्हॉल्यूम. बघा T2 दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सियस. त्याचं आपण केल्विनमध्ये कन्वर्जन केलं. कशा पद्धतीने केलं 27 प्लस 273 300 केल्विन. P2 प्रेशर सुद्धा दिलेलं आहे पहा 70 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी आणि विचारलेलं आहे V2 किती येईल. ओके. हे सगळं गिव्हन आपण घेतल्यानंतर आता कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे तर आपण जनरल गॅस इक्वेशन पाहिलेलं आहे PV इज इक्वल टू RT आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हा फॉर्म्युला मिळालेला आहे. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. दिस इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर्म्युला. म्हणजे सुरुवातीचे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर, व्हॉल्यूम, टेम्परेचर यांच्यातली कशा पद्धतीची रिलेशनशिप आहे ती या फॉर्म्युल्यामध्ये दिलेली आहे. व्हेरी मच सिंपल फॉर्म्युला इज दिस. सो व्हॉट वी हॅव बीन आस्क्ड, वी हॅव बीन आस्क्ड फॉर V2. सो लेट अस रिअरेंज दिस फॉर्म्युला फॉर V2. कशा पद्धतीने हा फॉर्म्युला V2 साठी रिअरेंज पाहिल पहा. V2 इज इक्वल टू
P1 V1 T2 whole divided by T1 P2. It is a very simple mathematical expression. पहा, व्हेरी सिंपल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. या फॉर्म्युल्याहून हा फॉर्म्युला कशा पद्धतीनं आला तो पहा. हे खूप सिंपल आहे, सिंपल मॅथमॅटिकल अरेंजमेंट. ओके. आता काय की दिलेल्या व्हॅल्यू P1 V1 T2 T1 P2 यांच्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. या व्हॅल्यू इथं ऑलरेडी तुमच्याकडे आहेत, तुम्ही राईट डाऊन केलेले आहेत या व्हॅल्यूज इथं. ओके. या व्हॅल्यू इथे इन्सर्ट करा फॉर्म्युल्यामध्ये. ओके. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर येईल V2 इज इक्वल टू 1.773 लिटर. ओके. V2 is equal to 1.773 liter. Look at once again at this example. पुन्हा एक्झाम्पल पहा. आपण काय केलं, दिलेली माहिती आपण इथं सुरुवातीला मांडून घेतली. कोणता फॉर्म्युला वापरायला लागतोय ते पाहिलं. काय विचारलेलं आहे त्यानुसार हा फॉर्म्युला रिअरेंज केला. देन जस्ट पुट डाऊन द व्हॅल्यूज अँड वी गॉट द आन्सर. ओके. एक्झाम्पल आधी व्यवस्थित वाचायचं आणि त्यानुसार आपण ठरवायचं की कोणकोणती माहिती दिलेली आहे, काय विचारलेलं आहे आपल्याला. ओके. लेट अस गो टुवर्ड्स नेक्स्ट एक्झाम्पल. Our next example, a cylinder contains 90.3 cubic centimeter or simply you say cc of a gas at 17 degrees Celsius and 735 mm of pressure. Find its volume at NTP. आता पुन्हा एकदा पहा, सुरुवातीची म्हणजे इनिशियल कंडिशन्स तुम्हाला इथं दिलेल्या आहेत आणि फायनल व्हॉल्यूम ॲट NTP काढा सांगितलेलं आहे. NTP मीन्स नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. आता नॉर्मल टेम्परेचर प्रेशर म्हणजे नेमक्या कोणकोणत्या टर्म्स हे आपण सॉल्व करताना पाहणार आहोत. लेट अस सॉल्व द एक्झाम्पल. बघा परत एकदा आपल्याला काय काय दिलेलं आहे या एक्झाम्पलमध्ये ते आपण पाहू. सुरुवातीच्या कंडिशन काय दिले आहेत, अ सिलेंडर कंटेन्स 90.3 क्युबिक सेंटीमीटर ऑफ अ गॅस, म्हणजे V1 दिलेलं आहे. V1 दिलेलं आहे 90.3 cc. त्यानंतर T1 दिलेलं आहे. T1 17 डिग्री सेल्सिअस. T1 17 डिग्री सेल्सिअस इक्वल टू 290 केल्विन. हाऊ टू कन्वर्ट दॅट वी हॅव ऑलरेडी सीन. अँड प्रेशर दिलेलं आहे 735 mm ऑफ मर्क्युरी ऑर प्रेशर. ओके. P1 इज इक्वल टू दिस मच. अँड फाइंड व्हॉल्यूम ॲट NTP. व्हॉल्यूम मीन्स V2 विचारलेला आहे. आता एक लक्षात घ्या की NTP नॉर्मल टेम्परेचर प्रेशर याचा अर्थ टेम्परेचर T2 असणार 273 केल्विन आणि P2 इज इक्वल टू 760 mm. समजा इथं तुम्हाला सेंटीमीटरमध्ये विचारलं असेल तर काय होणार, 76 सेंटीमीटर. ओके. बघा नॉर्मल टेम्परेचर प्रेशरच्या ह्या टर्म तुम्हाला माहीत पाहिजे. T2 इज इक्वल टू 273 केल्विन आणि प्रेशर इज इक्वल टू 760 mm or 76 centimeter. Okay. Now once again write down the formula. What we have been asked? We have been asked for V2. Rearrange this formula for V2 and that comes out to be V2 is equal to this much. Again put all these value into this. आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या या फॉर्म्युल्यामध्ये इन्सर्ट केल्या आणि त्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं V2 इज इक्वल टू 82.21 cc. व्हेरी मच सिम्पल एक्झाम्पल. हे एक्झाम्पल घेण्याचा उद्देश असा होता की ज्यावेळी तुम्हाला ॲट NTP विचारतील त्यावेळी नेमकं तुम्ही काय अरेंजमेंट्स करायचे आहेत, कोणत्या व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करायच्या आहेत म्हणजे विचारात घ्यायच्या आहेत. लेट अस गो towards next example. Our next example is a gas occupies 60 centimeter cube at 840 mm pressure and 47 degree Celsius temperature. Find its volume at 700 mm pressure and 87 degree Celsius temperature. पुन्हा एकदा सेम टाइप ऑफ एक्झाम्पल. आपण या एक्झाम्पलमध्ये पाहतोय
की दिलेली सिच्युएशन इनिशियल कंडिशन ज्या आहेत त्या लिहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे, व्हॉट वी हॅव बीन आस्क्ड, आपल्याला काय विचारलेलं आहे ते आपण ध्यानात घ्यायचं आहे. पहा आता P1 V1 T1 दिलेलं आहे बघा. P1 840 mm, T1 47 डिग्री सेल्सिअस and V1 60 सेंटीमीटर क्यूब. T2 is equal to 87 degree Celsius, P2 is equal to 700 mm and we have been asked for a V2. Same way go. Write down the formula. Rearrange this formula for V2. V2 comes out to be this and put all these values into this single formula. Okay. We have put here all the values. आपण या फॉर्म्युल्यामध्ये या सर्व व्हॅल्यू टाकलेले आहेत and our answer comes out as 81 सेंटीमीटर क्यूब or cubic सेंटीमीटर. आपण एक गोष्ट याच्यामध्ये पूर्णपणे ध्यानात घ्या स्टुडंट्स, की तुम्हाला दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्यवस्थित पुट करायच्या आहेत आणि फॉर्म्युला व्यवस्थित रिअरेंज करायचा इथं. ठीक आहे. आणि त्या व्हॅल्यू इथं टाकल्या की आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी आन्सर येतं. आता इथं जे युनिट दिलेलं आहे ते युनिट कोणतं येतं, तर तुम्ही या ठिकाणी एका सिच्युएशनसाठी दिलेलं जे युनिट आहे ना तेच. V1 साठी इथं क्युबिक सेंटीमीटर आहे तर इथंही क्युबिक सेंटीमीटर असंच लिहावं लागेल. लेट अस गो टुवर्ड्स नेक्स्ट एक्झाम्पल. Now, calculate the temperature in a degree Celsius required to change 10 liter of helium at 100 Kelvin and 0.4 atmospheric to 25 liter at 0.8 atmospheric. Atmospheric pressure means ही जी टर्म आहे किंवा 0.4 atm हे प्रेशरच्या टर्म्स आहेत. आता इथं काय विचारलेलं आहे पहा, की हेलियम जो 100 केल्विनला आहे अँड 0.48 ॲटमॉस्फिरिक प्रेशरला आहे, ज्याचं व्हॉल्यूम 10 लिटर इतकं आहे, त्याला 25 लिटर्स मध्ये 0.8 ॲटमॉस्फिरिक प्रेशरपर्यंत कन्वर्ट करण्यासाठी किती टेम्परेचर लागेल ते डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करा असं सांगितलं आहे. इथे एक गोष्ट ध्यानामध्ये घ्या, तुम्हाला जे टेम्परेचर दिलेलं आहे T1 ते 100 केल्विन दिलेलं आहे आणि मात्र आन्सर विचारलेलं आहे ते डिग्री सेल्सिअसमध्ये. बघूया एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं. सेम वे, व्हेरी मच सिम्पल. लिहून घ्या सुरुवातीला काय काय दिलेलं आहे बघा. P1 0.4 ॲटमॉस्फिरिक, T1 100 केल्विन and V1 10 लिटर. V1 is equal to 10 लिटर. आता विचारलेलं काय आहे तुम्हाला, T2. पहा, कॅल्क्युलेट द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. P2 दिलेला आहे 0.8 ॲटमॉस्फिरिक and V2 is equal to 25 liter. Okay. Now, again write down the formula. This is our formula. Now, rearrange this formula for a T2. आता पहा, ह्या T2 या टर्मसाठी हा फॉर्म्युला रिअरेंज करा. हा फॉर्म्युला आपण तर रिअरेंज केला. या फॉर्म्युल्याहून हा फॉर्म्युला रिअरेंज करणं एक सिंपल मॅथमॅटिकल अरेंजमेंट आहे जे तुम्ही तुमच्या 8th, 9th और 10th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात. ठीक आहे. ओके. पुट डाऊन ऑल दीज व्हॅल्यूज इन टू धिस. आपण या व्हॅल्यू या ठिकाणी टाकल्या आणि T2 हे आन्सर आपल्याला मिळालं 500, बट इट इज इन केल्विन बिकॉज आपण हे कॅल्क्युलेशन्स करत असताना जे टेम्परेचर घेतलं होतं T1 ते कशामध्ये घेतलेलं आपण, केल्विनमध्ये. म्हणून स्वाभाविक नैसर्गिकरित्या ऑब्वियसली आपलं T2 जे आन्सर येणार आहे त्याचा युनिट काय असणार आहे तर केल्विन. बट आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय विचारलेलं आहे, टेम्परेचर कशामध्ये पाहिजे, डिग्री सेल्सिअसमध्ये. देअरफॉर आपलं एक्झाम्पल अजून कंप्लीट झालंय का, नाही. म्हणून आता हे T2 हे टेम्परेचर आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कशा पद्धतीनं, तर आपण पाहिलेलं आहे आधी कन्व्हर्जन्समध्ये, केल्विनमधले जे टेम्परेचर आहे त्याच्यातून -273 करायचं.
आणि आपलं T2 हे आन्सर डिग्री सेल्सिअसमध्ये असे येईल 227 डिग्री सेल्सिअस, 227 डिग्री सेल्सिअस, 227 degree Celsius will be our answer. So now the example is complete. We have calculated the complete answer. Okay. Let us go towards next example. Our next example. आता एक्झाम्पल कसं विचारले बघा. A gas at 20 degree Celsius is heated to 150 degree Celsius by keeping volume constant. The pressure then becomes 86.62 centimeter of Hg, means Hg means mercury. Find initial pressure. काय सांगितले पहा. A gas at 20 degree Celsius is heated to 150 degree Celsius by keeping volume constant. म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूममध्ये काहीही चेंज होणार नाही आहे. इनिशियल म्हणजे सुरुवातीची परिस्थिती आणि फायनल परिस्थिती जी काय असेल, फायनल कंडिशन, याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल. मग एका गॅसचं टेम्परेचर हे 20 डिग्री सेल्सिअस पासून 150 डिग्री सेल्सिअसला वाढवलं. व्हॉल्यूम टेम्परेचर, व्हॉल्यूम आहे ते कॉन्स्टंट ठेवून. मग फायनल स्टेटला गेल्यानंतर त्याचं प्रेशर किती झालं, 86.62 सेंटीमीटर ऑफ Hg. मग विचारले फाइंड इनिशियल प्रेशर, म्हणजे सुरुवातीचं प्रेशर काढा. म्हणजे तुम्हाला सेकंड फायनल प्रेशर दिलेलं आहे. बघा आपण लिहून घेऊ. इट्स व्हेरी सिम्पल. बघा तुम्हाला दिलेले आहेत सिच्युएशन्स. इथं T1 दिलेलं आहे, सुरुवातीचं टेम्परेचर किती 20 डिग्री सेल्सिअस, नंतर किती झालं म्हणून सांगितलं ते टेम्परेचर 150 डिग्री सेल्सिअस. ओके. व्हॉल्यूम कसं म्हणून सांगितले तिने, कॉन्स्टंट, म्हणजे V1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. सुरुवातीचं व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहेत. सुरुवातीचं टेम्परेचर केल्विनमध्ये कन्वर्ट करून घेतलं, नंतरचं टेम्परेचर आहे ते सुद्धा केल्विनमध्ये कन्वर्ट करून घेतलं. ओके. आणि आता सांगितलं की द प्रेशर देन बिकेम्स 86.62 सेंटीमीटर ऑफ Hg. म्हणजे टेम्परेचर इथून इथपर्यंत वाढविल्यानंतर प्रेशर इतकं झालं म्हणून तिने सांगितलंय. तर आता सांगा की सुरुवातीचं प्रेशर किती असेल. फाइंड इनिशियल प्रेशर, म्हणजेच P1 इज इक्वल टू किती असेल. विद्यार्थी मित्रांनो, हा एक महत्त्वाचा भाग असतो फिजिक्समध्ये एक्झाम्पल सॉल्व करत असताना, की तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित वाचून त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. या एक्झाम्पलमध्ये पहा, तुम्हाला इनिशियल प्रेशर विचारलेलं आहे, म्हणजेच P1 विचारलेलं आहे. म्हणून तुम्हाला एक्झाम्पलचा अर्थ व्यवस्थित समजला पाहिजे. हे एक्झाम्पल घेण्यामागचं आणखीन एक कारण होतं की तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे, म्हणजेच V1 आणि V2 ह्या व्हॅल्यू कशा आहेत, त्या कॉन्स्टंट आहेत. आणि टेम्परेचर म्हणजे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. व्हॉट यू हॅव बीन आस्क्ड दॅट यू मस्ट अंडरस्टँड, यू मस्ट रिकग्नाइज. तुम्हाला सुरुवातीला ते कळायला पाहिजे की आपल्याला नेमकं काय विचारलेलं आहे. ओके. लेट अस गो विथ द फॉर्म्युला. We have asked for P1. So rearrange this formula for P1 and formula will comes out as P1 upon T1 equal to P2 upon T2. आता तुम्ही म्हणाल मग V1 आणि V2 या टर्म कुठे गेल्या. बिकॉज कधी एक्झाम्पल हे अशा पद्धतीचं करताना ध्यानामध्ये ठेवा, ज्या व्हॅल्यू कॉन्स्टंट असतात ना त्या कन्सिडरच करायच्या नाहीत एक्झाम्पल करताना. म्हणून पहा, मी ह्या फॉर्म्युल्यामधून V1 अँड V2 ह्या टर्म्स कन्सिडरच केल्या नाहीत, त्या घालवल्या आणि राहिलेला फॉर्म्युला फक्त इथे लिहिला आहे, P1 अपॉन T1 इक्वल टू P2 अपॉन T2. पहा, म्हणून V1 आणि V2 कॉन्स्टंट असल्यामुळे ते विचारातच घेतले नाहीत. V1 V2 यांना व्हॅनिश केल्यानंतर जो फॉर्म्युला राहिला तो इथं लिहिला आहे. आणि आता मी हा फॉर्म्युला रिअरेंज करतो P1 साठी. P1 इज इक्वल टू T1 इंटू P2 divided by T2. Okay, write down the values in a formula. फॉर्म्युल्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं 60 सेंटीमीटर ऑफ Hg. म्हणजे इनिशियल प्रेशर इज 60 सेंटीमीटर ऑफ Hg. समजून आलं का. पहा, हे एक्झाम्पल तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित अर्थ समजून घ्या, वाचा एक्झाम्पल व्यवस्थित, गडबड करू नका. काय विचारलेलं आहे ते पहा
व्हॉल्यूम कॉन्स्टंट मीन्स V1 आणि V2 या टर्म्सना काही व्हॅल्यू राहिली नाही तर. ओके, आवर नेक्स्ट एक्झाम्पल. Question 6. A given mass of a gas exerts a pressure of 60 centimeter of Hg at minus 73 degree Celsius. म्हणजे एक गॅस जो आहे तो किती प्रेशर क्रिएट करतोय? 60 सेंटीमीटर ऑफ Hg ॲट दिस मच टेम्परेचर. फाइंड प्रेशर एक्झर्टेड ॲट 27 डिग्री सेल्सिअस. व्हॉल्यूम ऑफ अ गॅस रिमेन कॉन्स्टंट. बघा परत एकदा सांगितले व्हॉल्यूम ऑफ अ गॅस रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजेच तुम्हाला प्रेशर फाइंड आउट करा सांगितले. आता इथं सुरुवातीची कंडिशन दिलेली आहे पहा. अ गिवन गॅस एक्झर्ट्स अ प्रेशर ऑफ 60 सेंटीमीटर ऑफ Hg ॲट मायनस 73 डिग्री सेल्सिअस. सुरुवातीची कंडिशन दिलेली आहे. चला आपण एक्झाम्पल आहेत ते सॉल्व करूया. बघा सुरुवातीला प्रेशर दिलेला आहे का? ओ येस, 60 सेंटीमीटर ऑफ Hg. टेम्परेचर दिले आहे का? येस, मायनस 73 डिग्री सेल्सिअस. ते आपण केल्विनमध्ये कन्वर्ट केलं. कसं केल्विनमध्ये कन्वर्ट केलं तर ते -73 मध्ये आपण किती प्लस केले? 273. देअरफॉर टेम्परेचर कम्स आउट ॲज 200 केल्विन. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. सो V1 अँड V2 ह्या टर्म्स कशा राहिल्या? कॉन्स्टंट. टेम्परेचर T2 दिलेला आहे का? ओ येस, 27 डिग्री सेल्सिअस. T2 इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सिअस मीन्स 300 Kelvin. And P2 is the term which we have been asked. आपल्याला P2 ही टर्म कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. ओके, अगेन राईट डाऊन द फॉर्म्युला. P1 V1 upon T1 equal to P2 V2 upon T2. This is very much familiar formula for us. Now P2 is equal to P1 V1 T2 डिवायडेड बाय V2 T1. आता पहा बरं, मी तर वेगळ्या पद्धतीनं आधीचं क्वेश्चन 5 आपण बघितला होता त्यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने जातोय. आता इथं हा फॉर्म्युला मी आधीच P2 साठी रिअरेंज करून घेतला आणि याच्यातून आता फक्त मी V1 आणि V2 टर्म घालवतोय. बघा V1 अँड V2 घालवल्यानंतर फॉर्म्युला असा राहील हा. का V1 आणि V2 ह्या दोन टर्म मी याच्यातून का व्हॅनिश केल्या, का बाजूला केल्या? कारण हे दोन कॉन्स्टंट आहेत V1 आणि V2. सो ते आपण कन्सिडर करायची म्हणजे विचारात घेण्याची काहीच गरज नाही. So P2 is equal to P1 T2 divided by T1. Okay. Put down all these values in this single formula. या सर्व व्हॅल्यू आहेत त्या या फॉर्म्युलामध्ये इन्सर्ट करा and the answer comes out as P2 is equal to 90 centimeter of mercury. Hg means mercury and this is our answer. Okay. Very much simple. So dear student friends, if you look at all the examples that so far we have studied, you will come to know that these are very simple examples. You have to just understand the example, you have to identify what you have been asked, and you have to write down the terms which you have given in the example, write down the formula, rearrange the formula for asked term, put the values and comes out with the answer. ओके, तुम्हाला हे 6च्या 6 एक्झाम्पल पाहिल्यानंतर, बघितल्यानंतर, समजल्यानंतर एक गोष्ट कळून येईल की एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आधी, त्यानंतर अर्थ समजून घ्यायचा आहे, काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय विचारले ते लिहून घ्यायचं आहे, फॉर्म्युला घ्यायचा आहे, तो रिअरेंज करायचा आहे आणि आन्सर घ्यायचा. ओके, हे 6 एक्झाम्पल जर तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड कराल तर जनरल गॅस इक्वेशनवर विचारण्यात आलेले कुठल्याही एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित सॉल्व करू शकाल. ओके, थँक यू व्हेरी मच डिअर फ्रेंड्स.